श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 27 ऑगस्टपासून गणपती बाप्पांचं आगमन हे प्रत्येकाच्या घरामध्ये झालेलं आहे. तर पहा, 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन आपल्या सर्वांच्या घरामध्ये झालेलं आहे आणि अनंत चतुर्दशी जी आहे तर ती 6 सप्टेंबरला शनिवारी आलेली आहे. या दिवशी गणपती बाप्पांचं विधिवतपणे विसर्जन केले जाते आणि गणपती बाप्पा हे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या सर्वांच्या घरामध्ये भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात. आणि या वेळेमध्ये ज्यावेळेस आपण काही प्रभावी उपाय करतो किंवा काही सेवा करतो तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला ते देऊन जात असतात. त्यांची कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर त्यांची 10 दिवस सेवा करायची आहे, उपासना करायची आहे आणि काही प्रभावी उपाय देखील आपल्याला या 10 दिवसांमध्ये करायचे आहेत. तर पहा, 27 ऑगस्टपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला जेव्हा बी जमेल तेव्हा ह्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला गणपतीच्या कानामध्ये ही एक जे शब्द आहे म्हणजे हे जो एक शब्द आहे तर तो तुम्हाला बोलायचा आहे. हा एक शब्द जर तुम्ही गणपती बाप्पांच्या कानामध्ये या अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही जरी बोललात तरीसुद्धा तुमची जी इच्छा आहे तर ती 1 दिवसात पूर्ण होईल. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पा सर्वांच्या इच्छा ह्या लवकर पूर्ण करत असतात. त्यामुळे आपल्याला हा जो एक शब्द आहे तर तो गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला या अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही बोलायचा आहे. आता पहा, गणपती बाप्पा बसल्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला गणपतीसाठी कोणते कोणते उपाय करायचे आहेत तर ते तर मी चॅनलवर टाकणारच आहे. परंतु हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे, कोणत्या पद्धतीने करायचा आहे, गणपती बाप्पांच्या कानामध्ये कोणता हा शब्द बोलायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. आता पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे 10 दिवसांसाठी नसून काहींच्या घरांमध्ये 1.5 दिवसासाठी, 3 दिवसांसाठी किंवा 5 दिवसांसाठी किंवा 7 अशा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान असतात आणि तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. कारण बघा, प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती तर असते. जरी तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरामध्ये बसतात असं अजिबात नाही. काही जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसत नाही तर त्यांनी जरी हा उपाय केला तरीसुद्धा काही हरकत नाही. त्यांनी आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यासमोर हा उपाय करायचा आहे. तर पहा, गणेश तत्व हे इतर दिवसापेक्षा या 10 दिवसांमध्ये गणेश तत्व 1000 पटीने सक्रिय असतात आणि ते पृथ्वी तलावरती असतात आणि त्यामुळे या सक्रिय गणेश तत्वांचा आपल्याला फायदा करून घेण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय हे करायचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रभावी उपाय सांगणार आहे आणि दोनही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत आणि दोनही उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर पहा, प्रत्येक धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा करण्यासाठी, कोणतंही मंगल कार्य असेल ते पूर्ण करण्यासाठी सर्वात अगोदर गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. म्हणून गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं. इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं. आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा हे आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती ह्या 10 दिवसामध्ये येत असतात आणि त्यांची पूजा, उपासना, सेवा करणाऱ्यांना ते चटकन फळ देत असतात. त्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी, आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी, पैशांच्या अडचणी असतील, काहीही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी
बऱ्याच वेळा काय होतं, की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. म्हणजेच आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही. आपण कोणतंही काम करायला गेलो, की त्यामध्ये आपल्याला नेहमी अपयशच येते. आपली कोणतीच इच्छा ही पूर्ण होत नाही. इतका हा ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्यासोबत घडत असतात आणि ह्या गोष्टी घडू नये, आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होऊ नये, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता पहा, ह्या 10 दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. सकाळी, संध्याकाळी, दुपारी कधीही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात, त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, देवघरातील देवांची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे, गणपती बाप्पांना फुले, दुर्वा अर्पण करायचे आहेत, लाल जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे, झेंडूची फुलं अर्पण करायची आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा जे मोदक म्हणून किंवा काही जो तुम्ही नैवेद्य बनवला आहे, तो नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसवलेला गणपती बाप्पा असेल किंवा मग तुमच्या देवघरातील मूर्ती असेल, त्या गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये तुम्हाला मोरया हा शब्द बोलायचा आहे आणि तुमची जी पण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. मग तुमची इच्छा कोणतीही असू द्या, नोकरी प्राप्ती असेल, धनप्राप्ती असेल, मुलांची प्रगती, घराची प्रगती, पतीची प्रगती किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, ते अपयश दूर होण्यासाठी तुमची जी काही इच्छा असेल, गाडी, बंगला, जे बी इच्छा असेल ते तुम्हाला बोलायची आहे आणि ही इच्छा बोलल्यानंतर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तर पहा, तुमच्या घरामध्ये जोपर्यंत गणपती बाप्पा बसलेले आहेत, तोपर्यंत तुम्ही दररोज म्हटलं, हा मोरया शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त केली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा एकदाच हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तुमच्या मनानुसार तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. आता मोरया हा शब्द इतका महत्त्वाचा का आहे, तर गणपती बाप्पांचे जे काही भक्त होते, तर त्यांचे नाव मोरया होते आणि ते चिंचवडपासून ते मोरेश्वराच्या मंदिरापर्यंत 95 किलोमीटर पायी मोरेश्वराच्या मंदिरापर्यंत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जात होते. दर चतुर्थीला ते जात होते. गणपती बाप्पांचे मोरया गोसावी हे अत्यंत परमभक्त होते आणि वयाच्या 117 वयापर्यंत ते गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी दर चतुर्थीला मोरेश्वरला जात राहिले आणि वय झाल्यामुळं त्यांना मंदिरात जाणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे ते नेहमी दुःखी राहायचे आणि त्यावेळेस गणपती बाप्पांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगितले की उद्या तू स्नान करत असताना मी तुला दर्शन देईल आणि त्यामुळे ते उत्साहाने जे कुंड आहे त्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी गेले आणि स्नान करून वरती येत असताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक मूर्ती आली आणि तेव्हा मोरया गोसावी यांनी ती मूर्ती मंदिरामध्ये स्थापन केली आणि त्यावेळेस त्यांची समाधी तिथे बांधण्यात आली. त्या ठिकाणाला मोरगाव गोसावी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणूनच प्रत्येकजण हा गणपती बाप्पांचं फक्त गणपती बाप्पा असं नाव न घेता गणपती बाप्पा मोरया असं म्हणत असतात आणि म्हणूनच आपण जर मोरया हा शब्द गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये बोलून आपली इच्छा जर व्यक्त केली तर ती इच्छा 100% पूर्ण होते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला हा उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येकाने आपल्यासाठी करायचा आहे. आता हा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा उपाय तुम्ही आपल्या मुलांसाठी करू शकता. मुलं पहा, लहान असतात किंवा मोठी असतात तर त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, त्यांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे. मुलं हट्टीपणा करत असतील, त्यांचं अभ्यास केलेलं लक्षात राहत नसेल किंवा मुलं वाईट वळणाला लागलेली आहेत, त्यांना व्यसन लागलेलं आहे किंवा अनेक समस्या मुलांमध्ये जाणवत असतील, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसतील किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसतील, त्यांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला 5 हिरवी वेलची घ्यायची आहे. ही 5 हिरवी वेलची अखंड घ्यायची आहे, कुठे तुटले फुटलेली घ्यायची नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या उजव्या हातामध्ये ह्या 5 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि ओम गणपते नमः असा 108 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या 5 ज्या हिरव्या वेलच्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहेत.
तिथे अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत, त्या दूर व्हाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ह्या 5 हिरव्या वेलची तुम्हाला बांधायच्या आहेत. आता पहा, तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्हाला मुलांच्या बॅगमध्ये ही जी पोटली आहे तर ती बांधून ठेवायची आहे. जर तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल त्यासाठी करत असाल तर तुम्हाला त्या व्यवसायाच्या ठिकाणी जी तिजोरी आहे त्यामध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे. किंवा घरामध्ये काही अडचणी आहेत, त्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या अशा पद्धतीने पोटली बनवून ठेवायच्या आहेत. आता पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करू शकता. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.